पुणे मुंबई मिसिंग लिंकवरील जीवघेणा सेल्फीचा आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवं पाऊल उचललंय। 180 फुटी नयनरम्य पुलावरती तात्पुरते बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता इथं वाहनं थांबणं हे बंद झालंय। 1 मेला हा मिसिंग लिंक खुला झालेला आहे आणि त्यानंतर 8 मे पर्यंत 240 वाहनांवरती कारवाई करत 1,60,000चा दंड वसूल करण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील प्रवाशांकडून जीवघेणे प्रकार हे सुरूच असल्याचं दिसून येत होतं आणि हे टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तात्पुरते बॅरिगेटिंग लावले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। बघूया। पुणे मुंबई मिसिंग लिंक 1 मेला सुरू झाला आणि त्यानंतर द्रुतगती मार्गाने वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतला। परंतु याच मिसिंग लिंकवरच्या या पुलामुळे महामार्ग पोलिसांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली। इथं अनेक प्रवासी नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी वारंवार थांबू लागले आणि ही चूक म्हणजे प्रवाशांच्या आणि स्वतःच्याही जीवाशी खेळणारी होती। त्यामुळे आता आपण बघतोय की इथं अशा पद्धतीनं महामार्ग पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेलं आहे। आत्ता आपल्यासोबत API स्वप्नील पाटील सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, हे बॅरिगेटिंग केलेलं आहे, काय कारण आहेत आणि आत्तापर्यंत आपण किती वाहनांवरती कारवाई केली, त्यानंतर ही वाहनं आता इथं थांबताना दिसतात? 1 मे पासून हा मिसिंग लिंक सुरू झालेला आहे। मिसिंग लिंकवरती एकूण 4 लेन आहेत आणि 5वी जी लेन आपण केलेली ही शोल्डर लेन आहे। एमर्जन्सी एखादी गाडी बंद पडली किंवा काही गाडीचं बिघाड झाला तर ह्या शोल्डर लेनला घेऊन आपण गाडी दुरुस्त करतो। परंतु नागरिक हे मिसिंग लिंकवरती येऊन शोल्डर लेन थांबून फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूटिंग काढणे असा प्रकार चालू होता। त्यावरती आपण आत्तापर्यंत 204 वाहनांवरती नो पार्किंगच्या कारवाई केलेल्या आहेत व त्यांच्याकडून 1,60,000चा दंड वसूल केलेला आहे। तरी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की शोल्डर लेनवरती व मिसिंग लेनवरती कोणीही थांबू नये, जेणेकरून गाडी थांबल्यामुळं जे आपण ट्रॅफिक सुरळीत झालं आहे, सुसाट वेगाने गाड्या जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी आपण नागरिकांना आवाहन करतो। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाझीम मुल्ला, ABP माझा, मिसिंग लिंक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।